हॅलो एव्हरीवन. तर हे पहा, पवित्र पोर्टलवर 18/8/2026 म्हणजेच कालच्या डेटला एक नवीन सूचना अपडेट झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे उमेदवार ज्यांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेत त्यांच्यासाठी एक सर्वसाधारण अशी सूचना टेट 2025साठी त्यांनी आत्ता इथे सांगितलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, पहिला पॉईंट आहे पहा, पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. म्हणजे ऑलरेडी आता ती झालेली आहे, कारण त्यांनी आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट किंवा लॉक करण्यासाठी 6/8/26 ते 16/8/2026 असा कालावधी दिलेला होता पहा. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, दिनांक 16/8/2026 म्हणजे जी लास्ट डेट होती आपली, त्या डेटच्या अखेरीस मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 1,51,020 एवढे प्राधान्यक्रम पोर्टलवर जनरेट झालेले आहेत आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू 1,41,865 एवढे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. पुढचा पॉईंट ते सांगतायत की 16 तारखेला मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 1,46,650 आणि विथ इंटरव्ह्यू 1,31,505 एवढे प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉक झालेले आहेत. पुढे त्यांनी सांगितलंय पहा, काही उमेदवारांनी माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती. त्यांना त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊनच निवड प्रक्रियेत येण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते म्हणजे आहेत. जरी तुम्ही म्हणजे रॉंग याच्यामध्ये जरी टिक केलेली असेल, तुमची जेव्हा माहिती फिल करत होते आपण पवित्र पोर्टलवर, त्यावेळी जरी ते रॉंग झालेलं असेल तर ते तुमचं योग्य आहे असं गृहीत धरूनच त्यांनी तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून दिलेले होते. पुढची सूचना अशी सांगते पहा की काही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राची माहिती पूर्ण केली होती, परंतु स्वप्रमाणपत्र OTP नोंद करून लॉक केले गेलेले नव्हते. त्यांना देखील त्यांनी नोंद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम उपलब्ध करून निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले होते किंवा आहे असं पवित्र पोर्टलवर सांगितलं गेलेलं आहे. पाचवी आणि एक महत्त्वाची सूचना अशी सांगितलेली आहे पहा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य अर्हतांची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले होते. या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील योग्य त्या नोंदी केल्या नाहीत. अशा उमेदवारांना टप्पा 2 मधील पदभरतीच्या वेळी स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल. म्हणजे यामध्ये त्यांनी असं सांगितले पहा, ज्यांची स्वप्रमाणपत्र जेव्हा आपण सेल्फ सर्टिफिकेट केलेलं आहे त्यावेळी लॉक करताना त्यामध्ये कोणाचं जर ग्रॅज्युएशनचं डिटेल्स टाकण्याचे चुकले असतील किंवा इतर असेल, कोणाचं बी असेल सिलेक्ट करताना वेगळं काहीतरी झालं असेल, BEd असेल, DEd असेल सिलेक्ट केलं गेलं नसेल किंवा करताना काहीतरी वेगळी पदवी तुमच्याकडून सिलेक्ट करण्यात आलेली असेल, अशा सर्व नोंदी ज्या स्वप्रमाणपत्रामध्ये तुमच्या चुकलेल्या असतील किंवा जर झालेल्या नसतील तर त्यावेळी प्राधान्यक्रम जनरेट झालेले नव्हते बऱ्याच उमेदवारांना. तर या उमेदवारांना त्यांनी सांगितलं आहे की त्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याची पवित्र पोर्टलनी सुविधाही दिलेली होती पहा, पण बऱ्याच उमेदवारांनी तरीही योग्य त्या नोंदी केलेल्या नव्हत्या, स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती केलेल्या नव्हत्या. तर अशा उमेदवारांना आता जेव्हा ही फेज 1 मधील जेव्हा भरती होईल तेव्हा जे काही पदं राहतील किंवा शिक्षण विभागाकडून जर अजून काही पदं आली तर ते जे आहे ते टप्पा 2 म्हणजे फेज 2 मध्ये पदभरती होणार आहे. त्या पदभरतीमध्ये त्यांना पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यासाठी सुविधा देण्यात येईल आणि त्यामध्ये मग ते आपला जे काही असतील प्राधान्यक्रम जनरेट होत त्यांना जेव्हा ती दुरुस्ती होईल स्वप्रमाणपत्रामध्ये तेव्हा त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट होतील व लॉक करण्याचीही सुविधा दिली जाईल असं इथं पवित्र पोर्टलवर सांगितलं गेलेलं आहे.
पुढचा पॉईंट त्यांनी सांगितला आहे पहा, की निवड प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. आता सगळ्यांचे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत, लॉक झालेले आहेत. तर आत्ता जो पुढचा टप्पा राहील किंवा जी काही पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे आता ते एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहेत आणि त्यानुसार जी निवड प्रक्रिया असेल उमेदवाराची ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही असं पवित्र पोर्टलचं म्हणणं आहे. आता पुढे ते म्हणतायत, मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकास एक उमेदवाराची स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित केले जाणार आहेत. म्हणजे इथे यांना सांगायचं आहे पहा, एका पदासाठी एक उमेदवार असं विदाऊट इंटरव्ह्यू जे काही सिलेक्शन राहणार आहे, जे तुमच्या टेटच्या गुणांवर असेल व तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये ज्या काही नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदींच्या आधारे तुमची डायरेक्ट व्यवस्थापनाकडून विदाऊट इंटरव्ह्यू म्हणतोय ते सिलेक्शन डायरेक्ट होणार आहे. पण त्याआधी ते काय करणार आहेत, कागदपत्रांची पडताळणी करणार आणि मग तुम्हाला निवडीसाठी आदेश दिले जाणार आहेत. पुढे सांगितलंय पहा, विदाऊट इंटरव्ह्यू ही जे काही निवड प्रक्रिया असेल तुमची एका पदासाठी, तुम्ही जेव्हा तुमची निवड होणार आहे तो उमेदवार त्या पदासाठी जेव्हा निवड केली जाईल त्यानंतर जर त्यांना वाटलं की नाही आपल्याला अजून कुठेतरी ॲप्लाय करायचे, तर अशा उमेदवारासाठी त्यांनी सांगितलंय पहा, किंवा जर त्यांना वाटलं की विथ इंटरव्ह्यू आपल्याला पुढील फेरीसाठी जायचं आहे तर तसं केलं जाणार नाही आहे असं त्यांचा पुढचा रूल किंवा नियम जो काय आहे तो सांगतोय. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकास एक निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसेच पुढील फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे जर तुमचं एकदा विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं तर आणि जर तुम्हाला वाटलं की मला विथ इंटरव्ह्यू पुन्हा एकदा ॲप्लाय करायचे तर तसं करता येणार नाही. एका वेळी तुम्ही एकाच याच्यासाठी ॲप्लाय करू शकता. त्यानंतर पुढे सांगितलं आहे पहा, जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला पुन्हा एकदा ॲप्लाय करायचं आहे तर तुम्ही जी नवीन टेट होणार आहे त्या टेटमध्ये सहभागी होऊन त्या टेटचा पेपर पुन्हा देऊन परत ही प्रोसेस म्हणजे विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असेल जे काही तुम्हाला परत करायचं आहे त्या फेरीसाठी मग तुम्ही ॲप्लाय करू शकता असं ते सांगत आहेत. नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे पहा, पुढे त्यांनी सांगितलंय पहा, खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील निवड प्रक्रियेत मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू जी काही खाजगी संस्था असतील त्यातील जी काही प्रक्रिया होती त्यामध्ये एका पदासाठी 10 उमेदवार देण्यात येत होते. विथ इंटरव्ह्यू जेव्हा होती खाजगी संस्थांमध्ये तेव्हा एका पदासाठी 10 उमेदवार येत होते आणि त्या उमेदवारांची 30 गुणांच्या आधारे निवड करण्यात येत होती. पहा, निवड प्रक्रियेत उमेदवारांना 0 गुण देत होते आणि 0 गुण देऊन त्यांना बाहेर काढण्यात येत होते. असं ही पूर्वीची प्रोसेस होती. या बाबी विचारात घेऊन आत्ता निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने उमेदवार प्रमाण कसं ठेवलं आहे, आत्ता एकास 3 ठेवलं आहे. जे पूर्वी एका पदासाठी 10 उमेदवार होते विथ इंटरव्ह्यू ते आता एका पदासाठी 3 उमेदवार असं सुधारित प्रमाण त्यांनी केलेलं आहे. आणि गुणदानामध्ये म्हणजे आता जे काही गुण द्यायचे त्यांना कशा प्रकारे म्हणजे त्यांचं सिलेक्शन करायचं आहे त्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेली आहे. पहा, मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू त्यांनी काय सांगितलं आहे, आता टेट परीक्षेतील गुण त्यांनी कसे ग्राह्य पकडणार आहेत, 75 गुण प्रत्येकी पकडणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक 7 गुण, व्यावसायिक अर्हतेसाठी 8 गुण, मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी 10 गुण असे एकूण 100 गुणांच्या आधारे अंतिम निवड होणार आहे. म्हणजे जी तुमची पूर्वीची प्रोसेस होती पवित्र पोर्टलने सिलेक्शन झाल्यानंतर किंवा तुम्ही टेट पासआउट असल्यानंतर जे काही सिलेक्शन होत होतं त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू एकास 10 प्रमाण होतं. पहा, आणि आता तेच प्रमाण एकास 3 करून पुढे त्यांनी ज्यामध्ये आता आपण जे काही सांगितलं गुणही कशा पद्धतीने केलेले आहेत डिस्ट्रीब्यूट त्या पद्धतीने आत्ता अंतिम निवड होणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे. पुढची त्यांची जी काही सूचना आहे ती सांगितली गेलेली आहे. पहा, पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेत कोणी त्रयस्थ व्यक्ती
निवड करू देण्याचे आश्वासन देत असेल, असे खोटे प्रलोभन देत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये व आपले नुकसान करू नये. म्हणजे आता पूर्वी व्हायचं, आत्ताही होत असेल, कोणी पैसे देऊन वगैरे तुमचं सिलेक्शन करल असं कोणी आपल्याला सांगत असेल तर त्यांच्या आहारी जाऊ नये असं पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना अपडेट होत आहे. पुढे ते सांगतायत, निवड प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास व लाचेची मागणी करीत असल्यास तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास टोल फ्री क्रमांक 1064 यावर तातडीने संपर्क साधावा. म्हणजे जरी तुम्हाला कुठे वाटलं की कुणी एखादा उमेदवार पैसे भरून एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कोणालाही पैसे देऊन सांगत आहे की तिथे आपली निवड करून द्या, तर असं आपल्याला जरी कधी निदर्शनास आलं तरी त्यांनी सांगितलं आहे टोल फ्री 1064 या टोल फ्रीवर क्रमांक कॉल करून आपल्याला तिथे त्यांची तक्रार नोंदवायची आहे. पुढे सांगितलं आहे, पुढे जी सूचना अपडेट झाली पहा त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, राज्यातील 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण 1819 पदांसाठी मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू एका पदासाठी एक ही विनामुलाखत निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विनामुलाखत प्रक्रियेत थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन. आता त्यांनी सांगितले पहा पारदर्शक वगैरे होणार आहे. आता आपल्यालाही समजेल किंवा बऱ्याच उमेदवारांना समजेल कितपत सगळं पारदर्शक होणार आहे. पुढे त्यांनी सर्वांचे धन्यवाद केलेत की सर्वांनी प्राधान्यक्रम व्यवस्थित जनरेट करून लॉक केलेले आहेत. प्राधान्यक्रम नोंद झालेल्या सर्व जे कोणी उमेदवार असतील त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आजची जी डेट आहे 18 तारीख, त्या 18 तारखेला त्यांनी ही सूचना अपडेट केलेली आहे टेटसाठी. त्यामध्ये मेन त्यांनी हे सांगितलं आहे पहा, ज्या कोणाचे स्वप्रमाणपत्र करताना ज्या काही चुका झालेल्या आहेत आणि त्या त्यांनी दुरुस्त जरी केलेल्या नसतील जी काही 5वी आपली ही आहे सूचना त्यामध्ये त्यांनी पुढचा जो फेज 2 येणार आहे पहा, त्या फेज 2मध्ये त्यांना सिलेक्शन करण्यासाठी किंवा सिलेक्शन होण्यासाठी त्यांना एक परत संधी उपलब्ध होणार आहे पहा. मग आता त्या जसं सांगितलं की जागा आता परत म्हणजे ज्या काही 31,000 जागा होत्या त्यामध्ये आता किती त्यातील जागा परत मागे पडतायत किंवा परत नव्याने काही भरती होणार आहे का, नव्याने काही जागा त्यामध्ये ॲड होतील का, हे सगळं आपल्याला आता पुढे प्रसिद्ध जसं होईल त्याप्रमाणे आपल्याला माहिती भेटत राहील. तोपर्यंत स्टे कनेक्ट, चॅनल सबस्क्राईब करा, हीच माहिती शेअर करत राहा जेणेकरून जे कोणी नवनिर्वाचित असतील, उमेदवार असतील, शिक्षक होऊ इच्छित असतील त्या सर्वांना या प्रकारचे अपडेट्स भेटत राहतील. धन्यवाद.